मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे जागा वाटप चालू आहे त्यामध्ये लोकसभेच्या स्ट्राईक रेटचा जो मुद्दा आहे तो उपस्थित केला। काल देवेंद्र फडणवीस यांनी तो खोडून काढलेला इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये। फडणवीस असं बोलले की परसेप्शन नाही, विनिंग कॅपेबिलिटी जर असेल तर त्या ठिकाणी उमेदवार जे आहे ते आम्ही देऊ आणि त्या दृष्टीने जागा वाटप करू। तर मला असं वाटतं की आजचा दिवस हा MIDCच्या जागा वाटपावर बोलण्याचा आहे। त्याच्यामुळं ह्या जागा वाटपावर बोलण्या एवढा मी अनेक वेळा सांगितलं तुमच्याशी चर्चा करताना, पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी माझा तो आवाका नाही आणि कारण तो माझ्या तब्येतीच्या बाहेरचा प्रश्न आहे। सर, पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी इथे विदर्भाच्या इंडस्ट्रीजची डिमांड आहे आणि त्याचा DPR वगैरे पण मागवलेला आहे, तर काय सर स्टेटस म्हणण्यापेक्षा DPR बनला म्हणजे प्रोजेक्ट आला असं होत नाही। मला असं वाटतं की त्यांना ज्या काही इन्सेंटिव्ह पॉलिसीमधल्या काही इन्सेंटिव्ह पाहिजेत, सबसिडीज पाहिजेत, त्याच्यामध्ये आमची चर्चा सुरू आहे आणि आम्ही दिलेलं त्यांना जर योग्य वाटत असेल ते नक्की या ठिकाणी येतील। मिहानचं सध्याला काय स्टेटस आहे? मिहानचं काय स्टेटस आहे उद्योगाबद्दल? मिहानचा जरी मी उल्लेख केला असला तरी मिहान हे इंडस्ट्रीच्या अंतर्गत येत नाही। मला असं वाटतं की नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतं, परंतु माझ्या संदर्भात असलेल्या काही इंडस्ट्री तिथे ज्या आहेत त्यांना आम्ही इन्सेंटिव्ह देतो, त्या मात्र तिथे चांगल्या पद्धतीने सुरू आहे। सावंत तुम्ही म्हणाले की गडचिरोली आता लक्षग्रस्त नसून उद्योग मंडळीसाठी आहे, त्यामध्ये एकूण किती गुंतवणूक कोणकोणत्या क्षेत्रात आलेली आहे सांगा। बघा, आता लॉईड्सचे स्वतः व्यंकटेश जी इथं उपस्थित होते त्यांच्याच माध्यमातून जवळजवळ 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी येते। आपल्याला माहीत असेल की 1 महिन्यापूर्वी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मी आणि अजितदादा गडचिरोलीमध्ये एका भूमिपूजनाला गेलो होतो। तिथे सुनील जोशी नावाचे जे इंडस्ट्रिस्ट आहेत त्यांनी 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। त्याच्यामुळं आत्ताच आपण जर बघितलं तर 60,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी तिथं झालेली आहे आणि JSW सारखा प्रकल्प त्यांचा माईन्सचा प्रश्न सुटल्यानंतर 25,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट तिथं करणार आहे। त्याच्यामुळे ती होईलच, परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये 60 ते 70,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ही गडचिरोलीमध्ये त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू आहे।